जय आदिवासी सर्वांना। तर आज गार्डनमध्ये फिरत होतो नुसतं दिवसभर, जेवलो आणि दुपारच्या 12 वाजता गेलो फिरायला। तर दुपारच्या 12 वाजता आमचा मस्त दोघी बहिणींचा व्यायाम चाललेला। काय नाही हो, अशीच मज्जा। असं कुठं दिसलं का बारीक पोरासारखं खेळायचं। आणि वेदूची पण भरपूर मस्ती चाललेली, म्हणजे नुसताच मधी मधी मम्मी हे करायचंय मम्मी ते करायचंय असं चाललेलं त्याचं। आणि मस्तपैकी मग फोटो वगैरे काढले आणि दोघी बहिणी बाजारात गेलो तेव्हा सेम सेम ड्रेस घेतलेले, फक्त कलर वेगळे। मग फोटो वगैरे काढले मस्त दोघींनी पण, म्हणजे आणि वेदूनी पण। आणि लय मज्जा केली आम्ही, म्हणजे बऱ्याच दिवसांनी भेटलो म्हणून लय मज्जा केली। आणि पप्पांची तब्येत बघा कशी झाली, म्हणजे ते आजार आहेत ना त्यामुळे लय खराब झाली तब्येत। आणि मग रात्रीच्या वेळेस ना एक हळद होती, आम्हाला तिथं आमंत्रण होतं, मग तिकडे हळदीसाठी गेलो। तिथं मस्त असा बँड होता आणि आगरी लोकांची हळद होती ना, मग त्यामुळे बघा त्या बायका किती मेकअप त्यांचा किती, म्हणजे किती भारी दिसत होत्या, म्हणजे नाही का। कधी कधी विचार केला तर असं वाटतंय ना बाबा ह्या किती, आपण कुठंच नाही त्यांच्यापाशी, नाही का। तर मग मस्तपैकी हळद एन्जॉय केली आणि तिथं पण वेदूची बरीच अशी मस्ती चाललेली आहे। जेवणाच्या वेळेस आम्ही जेवत होतो ना तेव्हा पण त्याची बरीच अशी मस्ती चाललेली। बघा त्या बायकांचा मेकअप किती छान आहे, आणि म्हणजे इतकं सुंदर, नवरी पण सुंदर दिसत होती, बायका पण मस्तपैकी सुंदर मेकअप केलेला सगळ्यांनी। तर मग वेदू बघा बरं का कशी मस्ती करतो, लय आगाऊपणा, कुठं पण जर गेला तरी शांत बसतच नाही अजिबात। आणि मग तिकडनं घरी आल्याच्या नंतर दीदीचा बर्थडे सेलिब्रेट केला। तिचा बर्थडे होता ना, मग बर्थडे सेलिब्रेट केला आणि तिला काय गिफ्ट नव्हतं नेलं, कारण लय उशीर झालेला आम्हाला इकडनं जायला। मग तिचा बर्थडे सेलिब्रेट केला। तर मग चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा का तुम्हाला काय वाटतं ह्या आगरी बायकांबद्दल।